प्रेतरूप भाव आणलेला आहे. आता माझ्या शरीराचा आणि माझा संबंध काहीही राहिलेला नाही. प्रभूजी, आता काही उर्वरित चरित्र तुम्ही मला भगवान परमात्म्याचं सांगा आणि माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही माझ्या आयुष्यात मला साथ दिली. थोड्या वेळाने तो तक्षक नावाचा सर्प येणार आहे, तो मला दंश करणार आहे. आजचा क्षण माझ्यासाठी तो दिवस शेवटचा असणार आहे प्रभूजी. पण ऐका, आज मला त्या मरणाचं थोडंही दुःख राहिलेलं नाही आहे. कारण आता भगवंताच्या चिंतनाने मी त्या काळावरती मात केलेली आहे. आता तो काळ सुद्धा माझ्याकडे येण्यासाठी घाबरत असेल, पण ऐका देवा गुरु महाराज, ब्राह्मणाचा शाप खोटा ठरणार नाही, म्हणून तर तो त्या पद्धतीने आपल्याला जगावं लागणार आहे. प्रभू, परीक्षिती राजा शुकदेव महाराजांना विचारतो, काय म्हणतो? कालपर्यंत तुम्ही मला भागवताची मंगलमय कथा सांगितली आणि या कथेमधून माणसाला अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या शिकवणी मिळाल्या. काल मी असं ऐकलं की भगवान कृष्ण परमात्मा एका रात्रीमध्ये काठेवाडामधून विदर्भात गेले आणि विदर्भामध्ये गेल्यानंतर तिथून पार्वती मातेच्या मंदिरामधून त्याने रुक्मिणी आईसाहेबांचा हात धरला आणि हात धरून ओढत 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 नेलं, रथामध्ये बसवलं, रथामध्ये घालून भगवान परमात्मा द्वारकेला रुक्मिणी आईसाहेबांना घेऊन गेले. येथपर्यंतची कथा आपण ऐकली. पण नवरीबाई पळून गेले म्हटल्यानंतर मंडवळी बांधून बसलेला शिशुपाल नुसता भोवताली बघू लागला आणि राग आला, राग. अरे रुक्म्या, बघ तुझी बहीण कृष्णानं नेली. शब्द म्हटल्या बरोबर महाराज रुक्मिला सुद्धा दुःख झालं आणि वचन बांधलं, अय शिशुपाला, अरे जोपर्यंत मी माझ्या बहिणीला परत आणत नाही ना, तोपर्यंत पुन्हा या विदर्भात पाऊल टाकणार नाही. आणि रुक्मी पाठीमाग लागला. पण आपल्या भावाच्या करामती सख्या भावालाच माहिती असतात. जेव्हा हे गुपचूप रात्री रथ घेऊन निघून आलं होतं ना भगवान कृष्ण परमात्मा, त्या आरती दाऊ दादाला माहिती होतं हे काहीतरी पराक्रम करणार आहे. आणि म्हणून त्यांनी असा नांगर खांद्यावर टाकला. कोणी? बलराम दादाने. और बलरामजी भगवान परमात्म्याच्या ज्या दिशेने देव आले होते त्या दिशेने निघाले. येता 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 लक्षात आलं रस्त्यात शिशुपालाचं काही सैन्य, बाकीच्या इतर देवतेचं काही राक्षसांचं सैन्य. आणि मग बलराम दादा युद्ध करू लागले. युद्ध करता 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 भगवान कृष्ण परमात्म्याने रुक्मिणीला लोळवलं आणि लोळवल्यानंतर मग रुक्मिणी म्हणू लागली, देवा अहो असं करू नका, माझा भाऊ आहे आणि भावाला तुम्ही जमिनीवरती लोळवता. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतायत, रुक्मिणी जर तुला भाऊ प्रिय होता तर माझ्या बरोबर आलीच कशाला? बलराम दादा समजून सांगू लागले, अरे काना कसा का असाना तुझा आता तो मेवनाय, सोड त्याला. आणि मग रुक्मिणीला सोडवलं आणि सोडवल्यानंतर त्याने समुद्रामध्ये भोजकट नावाची नगरी वसवली आणि त्या भोजकट नावाच्या नगरीमध्ये तो रुक्मिणीचा भाऊ राहू लागला. पुढे भगवान परमात्मा तिथून पुढे रुक्मिणीला घेऊन आपल्या द्वारके नगरीमध्ये निघाले आणि तिथे गेल्यानंतर थाटामाटामध्ये विवाह संपन्न झाला. याची कथा आपण काल ऐकली. त्यानंतर रुक्मिणी आईसाहेब यांना पुत्ररत्न प्राप्त झालं, त्याचं नाव होतं प्रद्युम्न. या प्रद्युम्नासाठीच भगवान परमात्म्याने पुढं चरित्र केलं आणि यांच्या वंशात शंभरासुर नावाचा राक्षस, त्या शंभरासुराचा वध केला. अशी सुंदर कथा शुकदेव भगवान परीक्षिती राजाला सांगतायत. तेवढ्यात राजा विचारतो, प्रभू मी तर असं ऐकलंय की देवाने अनेक विवाह केले. काय म्हणतो राजा, ऐका. सत्राजित किम करोद ब्रह्मन्
कृष्णस्य किल्बिषम् स्यमन्तककुतस्तस्य कस्मादत्ता सुता हरे. प्रभू, तो स्यमंतक नावाचा तो मणी आहे आणि तो सत्राजित नावाचा राक्षस आहे. मला त्याची कथा सांगा. कोण होता तो सत्राजित नावाचा राजा? त्याने कुठला मणी आणला होता? का बरं त्याला असं करावं लागलं? याची कथा मला सांगा. त्यावेळेस शुकदेव भगवान परीक्षिताला सांगतायत की राजा, काय झालं म्हणे. एके दिवशी सत्राजित नावाचा राजा त्याने सूर्यदेवाची मनोमन उपासना केली होती. ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः असं म्हणून सूर्यदेवाची आराधना करायचा. आणि आराधना करता 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 एके दिवशी भगवान सूर्यदेव प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्यानंतर सूर्यदेवाने त्या सत्राजिताला एक स्यमंतक नावाचा मणी भेट म्हणून दिला. आणि तो नुसता मणी नव्हता, तो सुवर्णाचा असून तो दिवसाला 8 भार सोनं निर्माण करायचा. त्याचबरोबर सूर्यासारखा तेजस्वी चमकवायचा. आणि तो मणी सूर्यदेवाने या सत्राजिताला भेट म्हणून दिला होता. तो मणी त्याने गळ्यामध्ये घातला आणि गळ्यामध्ये घालून भगवान कृष्ण परमात्म्याला भेटण्यासाठी निघाला. भेटायला जात असताना जाता 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 द्वारकेपर्यंत पोहोचला. आणि वेशीत पोहोचल्यावर एका द्वारपालाने बघितलं, अरे देवाला भेटायला सूर्य आले. आणि मग तो पळत सुटला, भगवान कन्हैया तुम्हाला भेटायला सूर्य आला, सूर्य आला, सूर्य आला. त्यावेळेस भगवान परमात्मा बोलतायत, अरे सूर्य एवढ्या कोसो दूर आहे तर एवढी लाही होते माणसाची. आणि तो जर जवळ आला तर द्वारकाच राहणार नाही, सूर्य नसेल. मग तो होता महाराज सत्राजित. सत्राजित देवाला भेटायला आले. बसायला आसन टाकलं, गप्पा गोष्टी झाल्या, राजकीय चर्चा झाल्या. चर्चा झाल्यानंतर देवाचं लक्ष भगवान कृष्ण परमात्म्याचं कुठं गेलं? त्या सत्राजितानं गळ्यामध्ये जो मणी घातला होता ना, त्या मण्याकडे गेलं. आणि मण्याकडे गेल्याबरोबर देव म्हणू लागले, कस काय सत्राजित महाराज, मणी कुठला आहे, का आहे? ते म्हटले, मला सूर्यदेवाने दिलाय. पण ऐका सत्राजित, हा मणी घालण्याचे तुम्ही अधिकारी नाही आहेत का? तुमच्या गळ्याला हे शोभा नाही देत. मग हा मणी तुम्ही मथुरेचा राजा आहे ना उग्रसेन, या उग्रसेनाला देऊन टाका. कारण तुमचं राज्य बघितलं तर थोडं अंगापेक्षा सोंगच जास्त झाले म्हणले तुमचे. पण सत्राजिताला तो मणी काय काय करत होता म्हणे ऐका. जिथे या मण्याची पूजा केली जायची ना, त्या घरामध्ये कसल्याही प्रकारचं दुर्भिक्ष पडत नव्हतं. त्याचबरोबर ज्या घरात हा मणी ठेवला जायचा त्या घरामध्ये कसल्याही प्रकारचा रोग होत नव्हता, पीडा येत नव्हत्या, सर्प भय येत नव्हतं. ग्रहपीडा, मानसिक शारीरिक सगळ्या व्यथा दूर व्हायच्या. आणि मग असला मणी सत्राजिताला कसा देऊ वाटेल? सत्राजित म्हटला, देवा, हा माझ्या आवडत्या देवतेने सूर्यदेवाने मला भेट म्हणून दिलेला आहे. आणि हा मणी मी तुम्हाला देऊ शकत नाही, देणार नाही. सत्राजित नाही म्हटला. भगवान परमात्मा सांगू लागले, सत्राजिता, अरे आपल्यापेक्षा वरचढ गोष्ट जर आपण सांभाळली तर ती आपल्या अंगलट येत असते. मग आपण आपल्या लायकीच्याच वस्तू सांभाळल्या पाहिजेत. इकडे इकडे लक्ष द्या. येतात आता जे ती आपापलं घेऊन येतच असतात. कोणी गहू आणतंय, तांदूळ आणतंय, पूजा करतंय, आपापल्या जागेवर बसतात. बरं काय नवीन नाहीत. फरक फक्त एवढा, तुमच्या गावाला नदी आहे का? नदी नाही, 2 आहेत का? मग काय अडचण नाही. पण नदीला पाणी असल्यावर जास्त माय मावल्या धुणं धुवायला गेल्यावर काय गप्पा गोष्टी असतात त्या सगळ्या तिकडच होत्या. आणि भेटच फक्त इकडल्या गलीतल्या आणि तिकडल्या गलीतल्या माय माऊलीची झाली तर नदीला आणि दुसरी सप्त्यात.
पुन्हा भेटच नाही. आणि भेटल्यान दोघी बोलायल्या तर कुणीतरी लगेच बाई काहीतरी असल. पण इथं मात्र इकडल्या गलीच्या आणि तिकडल्या गलीच्या भेटी होतात. मग काहीतरी बऱ्याच दिवसाचं राहिलेलं बी असतंय आणि मग ते सांगायचं बी असतंय. काही नाही, खुशाल सांगत जा, पण मधली सुट्टी झाली की मग एकीमेकीला काय सांगायचं ते सांगायचं. कारण सांगितल्यानं माणसाचं मन मोकळं होतंय. तुमच्या सांगण्याला माझा बोलण्याला अजिबात विरोध नाही, फक्त कथेत लक्ष द्या. काय चालू होतं? हा, तो सतराजित म्हटला मी नाही देणार देवा. देव म्हटले नको, देऊन टाक. अरे 1 करोड रुपयाची जरी नथनी असली ना, कितीची? 1 कोटीची, 1 करोडची असू द्या, पण ती जर एखाद्या गड्या माणसानं नाकात घातली तर शोभा देईल का? अहो 1 कोटीची ना, पण गड्यानं घातल्यावर नाही शोभणार नथनी. ती 1000 रुपयाची असू द्या, पण जसं माय मावल्याला शोभा देते ना, त्याच पद्धतीने सतराजिता हा म्हणे देऊन टाक. सतराजिताने नकार दिला, नमस्कार केला भगवान परमात्म्याला आणि आपल्या महालामध्ये निघून आला. महालात निघून आल्यानंतर एके दिवशी त्याला प्रसेनजित नावाचा मुलगा होता आणि त्याने काय केलं म्हणे महाराज, तमे कदा मनिम कंठे प्रतिमुच महाप्रभं प्रसेनो हयमारुह्य मृगया व्यचरत वने. आणि निघाला वनामध्ये. काय घेत? गळ्यामध्ये तो कंठात मणी धारण केला आणि प्रसेनजित नावाचा त्याचा पुत्र असणारा मृगया करण्याकरता वनामध्ये पोहोचला. आणि वनात पोहोचल्यानंतर तिथे महाराज एका सिंहाने त्याच्यावरती हल्ला केला. आणि हल्ला केल्यानंतर प्रसेनजिता बरोबर सिंहाने त्याचा वध केला. तिथेच थोड्या वेळाने एक अस्वल आलं. अस्वलाने बघितलं तर याच्या गळ्यामध्ये काहीतरी चमकतंय. त्या अस्वलाने तो मणी घेतला आणि अस्वल वनामध्ये निघून गेलं, गुफेत पोहोचलं. आणि गुफेमध्ये पोहोचल्यानंतर इकडे काय झालं, सगळीकडे चर्चा झाली. सतराजिताचा घरचा मणी चोरला, सतराजिताच्या घरचा मणी चोरला, मणी नाही, मणी नाही, मणी नाही. आणि मग सतराजिताची मालकीन सतराजिताला म्हणू लागली, का हो तुम्ही आशात कुठं गेले होते का? ते म्हणलं हो. कुठं? द्वारकेला देवाला भेटायला. मग पण खरंय का? एके दिवशी त्या देवानं मला हा मणी मागितला होता आणि मग कदाचित त्यानं तर चोरला नसल. काय म्हणू लागले ते? त्यानं तर चोरला नसल. ही गोष्ट त्याच्या मालकीने ऐकली आणि तिनं लगेच तिच्या मैत्रिणीला सांगायला सुरुवात केली, का ग बाई तुला माहिती का? ती म्हणली नाही. मग तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नको. ते सतराजिताचा घरचा मणी आमच्या मालकाचा, ते द्वारकेच्या राजानं चोरलाय. मग तिची एक जवळची मैत्रीण होती, मैत्रिणीची मैत्रीण, ती म्हणले तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नको. पुन्हा तिची एक मैत्रीण होती, ती म्हणले तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नको. हे एक गोष्ट गावात एका माय माऊलीला कळू द्या, सगळ्या गावात कळती. फक्त कशामुळं कळते? तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते. एक जण गेले रुक्मिणीलाच म्हणू लागले, बाई तुला माहिती का? ती म्हणली काय? तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नको. सगळ्या गावात चर्चा आहे की तुझ्या मालकानं सतराजिताचा मणी चोरलाय. तिच्या तळपायाची आग मस्तकालाच गेली. लबाड बोलू नका. अहो माझ्या मालकानं लहानपणी चोऱ्या केल्या, पण आता चोऱ्या करायचं काम सोडून दिले. ती म्हणली हा, पण कवा का असना माणसाची खोड मेल्याशिवाय जात नसती, केलीच आसन. मग तर रुक्मिणीला तसा तसा राग यायला महाराज, आणि मालकाकडे बघून दात खायली. भगवान कृष्ण परमात्मा समोर भोजनास बसलेत आणि मग ते म्हणू लागले, का हो खरं बोला. देव म्हणले हा खरंच बोलतो मालक.
इतक्या दिवस खोटं बोललात सपादून गेलं, इतक्या दिवस लबाड झालं जमलं, इतक्या दिवस चोऱ्याही केल्या लोकांनी त्याही खपून घेतल्या, पण मी नाही खपून घेणार. काय झालं रुक्मिणी? अहो काय झालं म्हणजे काय, आता त्या रुक्मिणीला बी लाज वाटू लागली ना महाराज. का तर सगळे लोक म्हणू लागले द्वारकेचा कृष्ण परमात्मा कोण आहे, चोर आहे. आणि आपल्याकडे तर पद्धतच आहे महाराज, साधा शिक्षक जरी असला मास्तर, त्याच्या मालकीनीला क जरी नाही लिहिता आलं तरी आपले लोक मास्तराच्या मालकीनीला काय म्हणतात, मास्तरीन. मालक वकील असल्या की बिगर डिग्रीच्या वकिलीन, मालक डॉक्टर असला की डॉक्टराची बायको डॉक्टरीन होणार, वकिलाची बायको वकिलीन होणार. मग हे जर असं असेल तर चोराची बायको चोरटीनच होणार की. रुक्मिणी म्हणली खरं बोला, मला सुद्धा तोंड काढाय जागा राहिली नाही. रुक्मिणी खरंच सांगतो, लोकांनी माझ्यावरती कायम ठपका ठेवला, लहानपणी चोऱ्या केल्या म्हणून. पण ऐक, नाही खरंच नाही चोरी केली रुक्मिणी मी. वेगवेगळ्या प्रकारे भगवान कृष्ण परमात्मा रुक्मिणीला समजून सांगू लागले, पण रुक्मिणी शांत बसत नव्हते. प्रभो हे चांगलं नाही, लोकांनी तुम्हाला चोरटा म्हणावं. या द्वारकेमध्ये काय कमी आहे, हिरे माणिक मोती रत्नांनी सजवलेली ही सुंदर नगरीन, तुम्ही त्याचा म्हणी कशाला. रुक्मिणी खरंच ग मी नाही आणला तो, पण ऐक, माझ्यावर जर आळ आलेला असेल ना चोरीचा, तर तो मी खपून घेणार नाही रुक्मिणी. मी आत्ताच शोध घ्यायला निघणार. कारण ऐका, माणसाने जर खरंच गुन्हा केला असेल आणि त्याच्यावर जर गुन्हा दाखल झाला तर माणसाला त्याचं काहीच वाटत नाही. पण जर खोटा आळ माणसावर आला तर माणसाला त्याचं फार मोठं दुःख होतं महाराज. जगाचा मालक कृष्ण परमात्मा आहे, पण चोरीचा आळ आला आणि चोरीचा आळ आल्यानंतर देवाला सुद्धा दुःख झालं. आणि देव दुसऱ्या दिवशी उठले आणि ज्या दिशेने हे सगळी घटनाक्रम झालाय ना, त्या दिशेने शोध घ्यायला निघाले. असाच आळ माझ्या जनाबाईवरती सुद्धा एकदा आला. जनाबाई पहाटे दळण दळायला बसायची आणि ह्याला निम्म्या रात्री भूक लागायची. कोणाला? भगवान पांडुरंग परमात्म्याला. आणि मग जनाबाईला दळण दळू लागायला जावं म्हणून माझ्या पांडुरंग परमात्म्याने दळण दळू लागायला आला. जने किती दळण दळतेस? काय करू विठ्ठला, 14 माणसं आहेत आणि मी एक 15वी. एवढ्या लोकांचं दळण मला जात्यावर दळायचंय. पहिला काळ तसा फार चांगला होता. पहिल्या काळातल्या गवळणीया पहाटे 4 वाजता उठायच्या. आताच्या गवळणी 6, 6:30, 7 वाजता उठतात. पहिल्या काळातल्या गवळणी सडा शिंपडायच्या. आता ते काय म्हणते, ते असं ढकलायचं आलंय फरशीला, नुसतं पाणी टाकायचं ना असं ढकलायचं महाराज. ते पुसून बी घेते आणि पाणी बी गोळा करते. आता हे सगळं आलंय. पहिल्या गवळणी दळण जात्यावर दळायच्या. काय काळ बदलत आला महाराज. पहिल्या गवळणींना पाणी भरावं लागायचं, ती आडामध्ये शेंदून पाणी भरावं लागायचं. काळ सुधारला, मग आडात मोटरा टाकल्या आणि पाणी नळापर्यंत आलं. नळात आल्यानंतर पुन्हा दारात पाणी भरावं लागत होतं. आता आणखी काळ सुधारला, काहींनी त्याला पाईपलाईन केली, थेट पाणी स्वयंपाकघरात नेलं. आता आणखी काळ पुढं सुधारणार आहे. मालकाने पाणी मागितलं की माय मावल्या त्याला डायरेक्ट पाईपच देणार. पुन्हा काही काळ सुधरेल की पाठीलाच पाण्याच्या टँक बसवतात का काय. काळ वरचेवर सुधरत चालला. जनाबाई दळण दळायची आणि दळण दळता दळता पांडुरंगाच्या ओव्या गायचे, विठ्ठलाचं स्मरण करायचे. आणि मग ते दळत असताना पलीकडच्या बाजूला जात्याचा खुंटा गेला की देवाच्या गळ्यातला जो हार होता ना, हार, ती छाती पुढं झाली की तो हार त्या खुंट्यात अडकायचा. म्हणून देवानं खांद्यावरची घोंगडी आणि तो हार काढून ठेवला.
आणि काढून ठेवल्यावर पहाटे बरोबर घंटा वाजला. उठा जागे पारे आता म्हटल्या बरोबर देवाला जाग आली. जना बडवे बडवे म्हणणं कांबळी ती खांद्यावर टाकणं वंगडीन जी पळाले मंदिरात. पण बडवे स्नान घालायला लागले तर गळ्यातला हार कुठं आहे? गायब आहे, हारच नाही. आणि मग बडव्याने सभा बोलवली. हार चोरीला गेला, चोरीला गेला. झडते घ्यायचं ठरवलं. सगळ्या पंढरपुरातले घर शोधले, हार कुठे सापडला? जनाबाईच्या घरी. मग जनाबाईला सोळावर द्यायचं ठरवलं. तेव्हा जनाबाई विनवणी करून सांगू लागली, नाही हो, मी नाही चोरला हार तुमचा. कोणी चोरला? अहो मला माहिती नाही, देव विसरून गेला. पण माझ्यावरती मात्र चोरीचा आळ आला. मग जनाबाई देवाला बोलू लागले, देवा ओव्या गामुनीश्वरात दासी जनीच्या घरात दळण दळीले सख्या श्रीहरी आळचरीचा माझ्यावरी आळचरीचा माझ्यावरी ओव्या गामुनीश्वरात दासी जनीच्या घरात ओव्या गामुनीश्वरात दासी जनीच्या घरात दळण दळीले सख्या हरी दळण दळीले सख्या हरी आळचोरीचा माझ्यावरी आळचोरीचा माझ्यावरी आळचोरीचा माझ्यावरी हा साकार पांडुरंगा केला शिकावा अलंकार विसरून गेला देवा साकार पांडुरंग केला शिकावा अलंकार विसरून गेला शिकावा ओ वाकळने तू वाकळने तू अंगावरी आळचोरीचा माझ्यावरी आळचोरीचा माझ्यावरी ओव्या गामुनीश्वरात दासी जनीच्या घरात ओव्या गामुनीश्वरात दासी जनीच्या घरात दळण दळीले सख्या हरी दळण दळीले सख्या हरी आळचोरीचा माझ्यावरी आळचोरीचा माझ्यावरी आळचोरीचा विठ्ठला, अरे कोणत्या जन्माचा तुझा आणि माझा वैर असेल? आळ आला जनाबाईवरती आणि तो जनाबाईला सहन नाही झाला. तीच अवस्था आज देवाची झाली बघा. कारण माणसं कोणत्या माणसाला काय म्हणतील काही सांगता येत. आणि मोठ्या माणसावरती जर डाग लागला तर त्याला ते वाईट वाटतं. देवाला वाटायचं, अरे जर सगळीकडे माझी ख्याती पसरली तर लोक मला पुन्हा म्हणतील यानं पहिले धंदे चालू केले. म्हणून भगवान परमात्मा वनामध्ये निघाले. त्या ज्या दिशेने प्रसेनजित गेला होता ना, त्या दिशेने शोध घेत 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 भगवान परमात्मा चालले. घोड्यांच्या पावला पावलाने आत गेले तर अर्ध्या रस्त्यात त्या प्रसेनजिताचं शरीर जमिनीवरती पडलेलं होतं. तिथे रक्त बंबाळ झालेली भूमी होती हे त्यानं पाहिलं. मग तिथून पुढे
अस्वलाच्या पावला पावलाने भगवान परमात्मा पुढे चालले आणि जाऊन पाहिलं तर कुठपर्यंत गेले हे, एका गुफेपर्यंत गेले. गुहेपर्यंत पावलं पोहोचले आणि तिथं एक लहान मुलगी हातामध्ये तो सेमंतक नावाचा मणी घेऊन खेळू लागली. त्या मुलीच्या हातात मणी पाहिला आणि देव त्या मुलीला मागू लागले, कन्ये तुझ्या हातामध्ये असणारा जो मणी आहे ना, तो मणी माझा आहे, तो मला देऊन टाक. त्या मुलीला बोलत असताना हे बोलणं महाराज त्या अस्वलाने ऐकलं. ते अस्वल म्हणजे मागच्या जन्मातलं कोण होते, जांबुवंत होते, जांबुवंत. त्या जांबुवंतजीने ऐकलं, रे कोण तू, काय म्हणून मागतो, काय मागण्याचा अधिकार. कन्हैयाजी बोलतायत, हा मणी माझा आहे, तुम्ही वनात घेऊन आलात, असं झालं तसं झालं. आणि मग दोघांचं बोलता बोलता जो वाद लागला तो महाराज 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, तर तब्बल 28 दिवस भगवान कृष्ण परमात्मा आणि जांबुवंताचं युद्ध चाललं. किती दिवस? 28 दिवस. म्हणजे 1 महिनाभर देवाने युद्ध केलं, युद्ध. आणि युद्ध केल्यानंतर 28व्या दिवशी जांबुवंताची पाठ भगवान कृष्ण परमात्म्यानं लोळवली. आणि पाठ लोळवल्या बरोबर लक्षात आलं, थांबा थांबा थांबा. देवा म्हटलं, काय? कळालं तुम्ही कोण आहेत. अहो माझे प्रभू रामचंद्र आहेत. या अवतारात आलात कारण मागच्या अवतारामध्ये प्रभू रामचंद्रांनी या जांबुवंताला वचन दिलं होतं. काय वचन दिलं होतं? ते महाराज लंकेवर विजय मिळवला, रावणाचा कुंभकर्णाचा वध केला. आणि वध झाल्यानंतर सगळी वानरं जमा झाली आणि एक वानर हे जांबुवंत उठून उभा राहिले. म्हणला, देवा एवढी कुस्ती खेळली म्हणला ह्या लंकेत, पण तरी बी माझं अंग कसं असं मुसमुसच करायला म्हणला आणखी. प्रभू रामचंद्र म्हटले, मग काय म्हणणं काय? नाही म्हणला, रावण बघितला, कुंभकर्ण बघितला, पण एकदा मला वाटायले म्हणला तुमच्या बरोबरच होऊ देवा. प्रभू रामचंद्र म्हटले, जांबुवंता अरे आपल्या माणसानं आपल्या माणसाबरोबर कुस्ती खेळायची नसती. मग तू तर आपल्या पक्षाचा ना आपल्या पक्षातच करू घोड्या, असं नाही जमत. मग तू असं कर म्हणले, तुझी इच्छा आहे ना माझ्या बरोबर कुस्ती खेळायची, तर ह्या जन्मात नाही, मग तुझी इच्छा मी पुढच्या जन्मात पूर्ण करीन. आणि म्हणून या कृष्ण अवतारामध्ये भगवान परमात्म्याने जांबुवंताची पाठ लोळवली. बोला देवा कशा करता आलात बरं? त्यावेळेस भगवान परमात्माला जांबुवंत बोलल्यानंतर जांबुवंताला देव म्हणतायत, जांबुवंता अरे माझ्यावर मोठा आळ आलाय. काय? चोरीचा आळ आहे, तो मला पुसून टाकायचा आहे. मग हा मणी तुम्हाला देऊन टाक. जांबुवंत म्हटला, देवा देव असलास तरी कबूल, पण मणी सोडून दुसरं काही बी मागा. काय म्हटला जांबुवंत? मणी सोडून काहीही मागा. देव म्हटले, अरे मण्यासाठी तर एवढं सगळं केलंय, मग देवा मणी नाही मिळू शकत का? तर शहाण्या बापाने एखादी वस्तू जर मुलीला दान दिली तर ती त्याला पुन्हा परत घेता येत नाही. आणि मग मी माझ्या मुलीला तो मणी देऊन टाकलेला देवा, आता मणी सोडान काही पण मागा. देव म्हणत मणी पाहिजे, जांबुवंत मणी मनीत नाही द्यायचा. आणि मग महाराज जांबुवंतानं मधला मार्ग काढला. देवा असंही आमचं कुळ म्हणले कसं आहे, अस्वलाचा वंश आहे, पण होऊ द्या ना म्हटले जांबुवंताच्या कुळाचा उद्धार. मग असं करा, तुम्हाला मणी पाहिजे ना म्हणले, हो मग मी माझी मुलगीच तुम्हाला देऊन टाकतो. आणि मग मुलीला दिलेला मणी सुद्धा कोणाचा होईन? तुमचा होईन. आणि ह्याला नव्हतं करायचं, पण मणी अडकला होता. आणि मण्यामुळे भगवान परमात्म्याला जांबुवंताची कन्या असणारी, तिचं नाव होतं जांबुवंती. ते जांबुवंतीला महाराज तिच्या बरोबर सोयरीक जमवली. आणि मग सोयरीकीला लग्नाला कोण वनात कोणीच नाही, एकटे हे भ्रमण करणारे नारद.
आणि ह्या नारदाला बातमी कळाली. नारद गुफेच्या दरवाजात उभा राहिले तर हसायले देवाकडे बघून. वारे वा देव, आणि अस्वलीनी बरोबर लग्न असते होय देवाचं म्हणालेत नारद. पण नारदाला भगवान कृष्ण परमात्मा नारदाकडे पाहू लागले. नारदाला समजून सांगू लागले, नारदा अरे आलेला आळ अगोदर पुसायचाय आणि मग शुभमंगल सावधान. भगवान परमात्म्याचा दुसरा विवाह त्या जामवंती बरोबर संपन्न झाला. मग ते मणी घेतलं, लगेच जामवंती बी सोबत घेतली. नारद माग माग चालायलेत आणि जामवंतीला घेऊन भगवान परमात्मा इकडे महाराज द्वारकेमध्ये आले. तो मणी घेतला आणि त्या सतराजिताच्या अंगावर फेकून दिला. अरे घे तुझा मणी. एवढ्या दिवस सगळ्या गावामध्ये जिकडे तिकडे बोभाटा केलास की हा मणी मी घेतला. अरे माझ्या इथे काय कमी आहे. आणि मग मात्र सतराजिताला दुःख झालं. देवा माफ करावं, कळालं नाही मला. मी तुमच्यावर विनाकारण चोरीचा आळ घातला, पण केलेल्या पापातून उतराई होण्याकरता आणि आपलं कडू झालेलं नातू गोड होण्याकरता आता नातं पुन्हा पूर्ववत आणण्याकरता काय करा म्हणे. याच्यातून उतराई होण्याकरता माझ्या मुलीचा तुम्ही स्वीकार करा, म्हणजे आपलं कडू झालेलं नातं पुन्हा कसं होईल, गोड होईल. आणि म्हणून सतराजिताची मुलगी, तिचं नाव होतं महाराज सत्यभामा. ही सत्यभामा, या सत्यभामेला भगवान कृष्ण परमात्म्याला अर्पण केलं आणि अर्पण केल्यानंतर भगवान कृष्ण परमात्म्याचा तिसरा विवाह कोणाबरोबर झाला? सत्यभामे बरोबर झाला. शुभमंगल सावधान. अशा प्रकारे 3 विवाह झाले. पुन्हा परीक्षित राजा विचारतो, महाराज आणखी सांगा, आणखी भरपूर विवाह ऐकायचेत म्हणे. मग ही सत्यभामा सगळ्या पत्न्यांपेक्षा अभिमानी आणि गर्विष्ठ पत्नी होती. यांची कथा ही भागवतात नाही आलेली, पण असं म्हणतात की हिनं गर्वामध्ये नारदाचा ऐकून एवढा गर्व होता की एके दिवशी नारद म्हणले, आई साहेब देव तुमच्यावर तर काहीच प्रेम नाही करत. सत्यभामा म्हणे, सगळ्यापेक्षा देव माझ्यावर तर प्रेम करतात, मी तर पट्टराणी आहे. ते नारद लागलं चिडवायला आणि तशी सत्यभामा फुगायली. आणि एके दिवशी महाराज सत्यभामेला घेऊन भगवान परमात्मा वैकुंठात गेले. आणि वैकुंठात गेल्यानंतर सत्यभामा म्हटले, हे पारिजातक नावाचं झाड आहे ना, घ्या आपल्या तिथं लावायला. आणि देवानं घेतलं आणि ते आणून दारात लावलं. आणि मग म्हणले, लय नारद म्हणत होता ना, देव माझं काय ऐकत नाही, देव माझं काय ऐकत नाही. आत्ता बोलवते नारदाला आणि सांगते देव किती ऐकत येत. नारदा हजर नारद आल्याबरोबर, नारदा तुम्ही तर म्हणले ना देव मला विचारत नाही, पण बघा देवानं माझ्या करता काय आणलंय, पारिजातक नावाचा वृक्ष आणलाय फुलांचा. खरंय हो आईसाहेब, देवाचं तुमच्यावर किती प्रेम आहे. रुक्मिणीला विचारत नाही, जामवंतीला नाही, पण तुम्हाला लईच. मग तर तशी फुगली. आणि मग आईसाहेब, हे मालक तुम्हाला ह्या जन्मात मिळा वाटतेत का पुढच्या बी? सत्यभामा म्हणले, असं काय म्हणता नारदा, अहो ह्या जन्मी नाही, आम्ही तर 7 जन्मी मिळाव म्हणून वडाला इडे मारतो, आणि तुम्ही ह्या जन्मात. मग ते असं असतंय म्हणले, ऐका, जी वस्तू माणसाला पुन्हा पाहिजे असते ती वस्तू माणसाने ह्या जन्मात दान द्यावा लागत असते. खरं? मग तुम्हाला हे मालक पुन्हा पाहिजेत की नाही? सत्यभामा म्हणली, हो. मग देऊन टाका दान. आणि त्या सत्यभामेने घेतलं ना पाणी लगेच हातात. आणि कोणाला दान द्यायचं? नारद म्हणले, मी ब्राह्मणच आहे, मला द्या. आणि नारदासमोर सोडला संकल्प, आजपासून मी माझे मालक या नारदांना दान देत आहे. संकल्प सोडल्याबरोबर नारदानं महाराज लगेच धाव देवाकडून दरवाजा उघडा. देव म्हणले, नारदा आज आवाज जास्त चढलाय ना. आज म्हणले मी सांगायचं आणि तुम्ही ऐकायचं. कस काय? म्हणले मालकीनीनं दान दिले तुम्हाला.
मग आता काय म्हणले, पराधीन झालो, दान दिले म्हणल्यावर निघाले. घ्या इकडं म्हणले इनान चिपळ्या नाही म्हणले, ह्या इन्यावन चिपळ्यावर तर आमचं सगळं जमलंय. मग खडावा घ्यायच्या, खडावान डोक्यावर घेऊन चालायचं. नारदाने पायातल्या खडावा कुणाच्या डोक्यावर दिल्या? देवाच्या डोक्यावर दिल्या. आणि हा बाबा सेवकाच्या पादुका डोक्यावर घेऊन चालू लागला. सत्यभामा दान करी, सत्यभामा दान करी, ओ उजुर नाही अंगीकारी, ओ उजुर नाही गंगारी, आ सेवकाच्या श्री, सेवकाच्या शिरी धरून चाले पादुका, धरून चाले पादुका, धरून चाले पादुका, धरून जाये पादुका, आईसा कृपेचा सागर, सत्यभामा दान करी. आणि सत्यभामेने देवाला दान देऊन टाकल्यामुळे भगवान परमात्म्याने नारदांच्या पायातील लाकडाच्या खडावा डोक्यावर घेतल्या. नारद पुढं चालावन, देवाने पाठीमाग चालावं. पण देवही एवढा दयाळू, त्याला सेवकांच्या पादुकाचं ओझनही वाटलं, तर त्याने महाराज भूषण म्हणून मिरवलं. आणि मग तेवढ्यात ही बातमी सगळीकडे पसरली. आता तुम्ही मला एक सांगा, देवाला लोकाचे जोडे डोक्यावर वाहण्याची वेळ कोणामुळं आली? जागेत ना तुम्ही? कोणामुळं? बायकोमुळं आली. बघा, आमच्या अभिषेक महाराजांनी सांगितलं, जर देवाची बायको देवाला जोडे व्हायला लावित असेल तर मिळाली तर बरी, नाही तर काही नाही. महाराज कुणाकुणाचे जोडे लावेल काही सांगता येत नाही. शेवटी बातमी रुक्मिणीपर्यंत कळाली. आई साहेब बाकीच्या पळाल्या, रुक्मिणीकडे बघा बघा म्हणल्या, नाही तर आपलं मालक जातंय देश सोडून. नारद कुठं घेऊन जाईन काही सांगता येत नाही. आणि मग त्या सगळ्या जणी गेल्या. रुक्मिणीला काय म्हणू लागल्या? ओ रुक्मिणी, अशा कशा बसलात? काय म्हणू लागल्या त्या? रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसल्या, उठा की चला. तुम्ही स्वतः कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वतः कशा बसल्या, उठा की चला. ऐकून सखाये ब्राह्मण वाणी, ऐकून ऐकून सखाये ब्राह्मण वाणी, ऐकून सखाये ब्राह्मण वाणी. अर्पण केला सारंग पाणी, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. पण एक केला
बरोबरीचा उठा की चला रुक्मिणी तुम्ही कशा बसला उठा की चला रुक्मिणी तुम्ही कशा बसला उठा चला रुक्मिणी तुम्ही कशा बसला उठा की चला रुक्मिणी तुम्ही कशा बसला उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसलात उठा के चला 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 चला. आपले मालक दान देऊन टाकले म्हणू लागल्या बाकीच्या. आणि मग सगळ्या गेल्या त्या नारदाला विनवणी केली, नारदा आम्हाला आमचे मालक परत देऊन टाक. नारद म्हणले सत्यभामेनं दान दिलंय. बाकीच्या म्हणल्या दिल्या तिनं, पण नाही नाही नारदा, अरे चालता बोलता संसार आहे बापू, परत दे. नारद म्हणले देतो मालक परत, पण तुमच्या मालका एवढं वजना एवढं सोनं दान द्यावं लागेल. ह्या म्हणल्या ही तर खिशातली गोष्ट आहे. सगळ्या आता 16,108 जणीचं कुडूक मुडूक आणलं तरी मालकाचं वजन भरण. मग काय घरातून एक 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 अलंकार आणू लागल्या, टाकू लागल्या. एक मालक तराजूत बसविले, एकीकडे ते सोनं टाकायल्यात. सगळ्याच आणलं, पण तरी पण तुझबर बी हालं ना तराजू. आणि मग रुक्मिणीनं थोडी चालाकी केली आणि त्याच्यात एक तुळशी पत्र ठेवलं. काय ठेवलं? तुळशी पत्र ठेवलं, तुळशीचं पान ठेवलं. ठेवल्याबरोबर तुलसी पत्र पारडे ठेविता आणि माधव झाला बरोबरीचा. तुळशीचं पान ठेवल्याबरोबर तराजू उचललं महाराज आणि बरोबरीच झालं. तेव्हापासून तुळशीच्या पानाला सुद्धा महत्व आहे. कशाला? तुळशीच्या पानाला. खरं सोनं ते एवढं सोनं टाकून देवाला फरक पडला नाही, पण एक पत्र वाहिल्या बरोबर भगवान परमात्मा बरोबरीचे झाले आणि पुन्हा सोडवणूक करून घेतली. सत्यभामा ही अहंकारी गर्विष्ठ पत्नी भगवान परमात्म्याची. किती लग्न झाले देवाचे आतापर्यंत? 3 झाले. 3. एके दिवशी पांडवांबरोबर अर्जुन सोबत होते आणि इंद्रप्रस्थाला भगवान परमात्मा फिरायला गेल्यानंतर त्या यमुनेच्या पाण्यामध्ये देव आणि अर्जुन हातपाय धुत बसलेले. आणि तेवढ्यामध्ये अर्जुनाचं लक्ष गेलं. त्याच तीरावरती एक कन्या तप करत बसलेली आहे हे पाहिलं. आणि पाहिल्याबरोबर अर्जुन जे जवळ गेले आणि विचारलं, हे कन्ये तू कोण आहेस, इथे का आलीस? त्यावेळेस ती कन्या सांगू लागली, महाराज मी सूर्यदेवाची कन्या, माझं नाव आहे कालिंदी. मग कोणाची तपश्चर्या करतेस? तिने सांगितलं, भगवान कृष्ण परमात्मा पती म्हणून मिळावा याच्याकरता मी या यमुनेच्या तीरावरती बसून साधना करते. असं हाक मारली अर्जुनाने. तिथूनच देवाला, देवा या सुद्धा म्हणतायत तुमच्या बरोबर विवाह करायचा. देव म्हटले काहीच हरकत नाही, या अवतारात आपल्याला बंधनच नाही. आणि म्हणून सूर्यदेवाची कन्या जी कालिंदी होती ना, त्या कालिंदी बरोबर भगवान परमात्म्याचा 4था विवाह संपन्न झाला. शुभमंगल सावधान. अशा प्रकारे 4 विवाह झाले. त्यानंतर महाराज म्हणतात, विंद आणि अणुविंद हे 2 राजे होते. आणि यांच्या दुर्योधन जसं सांगेल तसं विंद आणि अणुविंद वागायचे. पण यांची कन्या, तिचं नाव होतं मित्रविंदा. त्या मित्रविंदेला वाटायचं माझा विवाह भगवान परमात्म्याशी व्हावा. आणि हे दोन्ही राजे मात्र दुर्योधनाच्या मताचे होते. आणि मधला दलाल जर बरोबर नसला तर सोयरीक जमत नाही. आता दुर्योधन दलाल म्हणल्यावर ते कसा देवाला देऊ देईन? त्यानं विंदाला आणि अणुविंदाचे पक्के कान भरवले होते महाराज. त्या मित्रविंदेची इच्छा की आपण विवाह कन्हैयाशी करावा, कानाशी करावा.
पण ते देईनात. एके दिवशी सभा भरली होती आणि सभेत यांचे कन्या मित्रविंदा बसलेली. देव अचानक आला, मित्रविंदेचा हात धरला, रथात बसवला आणि जे घेऊन गेला ते पुन्हा द्वारकेशिवाय रथ थांबवला नाही. आणि 5वा विवाह भगवान परमात्म्याने कोणाशी केला? मित्रविंदेशी केला. अशा प्रकारे मित्रविंदे बरोबर 5वा विवाह संपन्न झाला. त्यानंतर कोसल नावाचा एक देश होता आणि त्या देशाचा राजा नग्नजित नावाचा राजा, तिची कन्या, तिचं नाव होतं सत्या. त्या सत्येलाही असं वाटायचं की माझा विवाह भगवान परमात्म्याशी व्हावा. पण त्या राजाने पण ठरवला होता. पण कोणता? जो कोणी मातलेल्या बैलांना व्यसन घालेल त्याला मी माझी कन्या देईल. आणि मग देशोदेशींचे राजे, कारण जुन्या काळामध्ये विवाहाच्या काही पद्धती होत्या, स्वयंवर, पण ठरून काही स्वयंवर व्हायचे, काही माता पित्या गांधर्व पद्धतीने विवाह लावून दिला जायचा, काही इच्छा स्वयंवर असायचं. म्हणजे मुलीने स्वतःच्या इच्छेने स्वतःच्या पतीची निवड करणे याला इच्छा स्वयंवर म्हणतात. पण स्वयंवर म्हणजे एखादी अट ठेवायची, ती अट पूर्ण झाली तरच कन्या दिली जायची. तसं त्याच्या राज्यामध्ये ते मातलेले बैल होते आणि त्या बैलांना व्यसन घालायचे होते. व्यसन म्हणजे कळते ना तुम्हाला काय घालायची होती? व्यसन घालायचे होते. कसला बी मातलेला बैल असू द्या, व्यसनानं वाया जाते. कशानं? व्यसनानं वाया जाते महाराज. आणि त्याची सगळी ताकद पुन्हा नुसती ते कासरा आकडला की गुपचुपच बसते. तसं बलदण माणसं असते. पण महाराज पैशावाला गडगंज इस्टेटीवाला असू द्या, पण त्याला नुसतं व्यसन असू द्या तंबाखूचं, भिकाऱ्याकडून का होईना चुना मागणार. या 40 लाखाच्या गाडीत फिरणारा माणूस पण रस्त्यावर उभ्या असलेल्या भिकाऱ्याकडे चुना मागतो. कशामुळं? व्यसनामुळं. आणि म्हणून तर आमचे तुकडोजी महाराज म्हणले, बाबा व्यसन का तू, दारू गांजा ही सगळी व्यसन सोडून द्या. देवानं एवढं चांगलं आयुष्य दिलंय ना, तर चांगलं जगा, चांगलं खा, चांगलं वागा, हे चांगलं गमावू नका. आयुष्यात येऊन शेवटी प्रश्न करावा लागेल की तुम्ही कमवलंच काय. आणि म्हणून दादानो, जीवनात व्यसन करू नका. तुकडोजी महाराजांचं गोड प्रमाण आहे. दारू गांजा मत पियारो, अक्कल गुंग हो जाती है। दारू गांजा मत पियारो, अक्कल गुंग हो जाती है। दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है। दारू गांजा मत पियो यारो, हो दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है। दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है। दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है। दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है। अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मिठिया जाती है। मुंह में मीठी आती है।
गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधेश्याम. व्यसन कधी केलं नाही पाहिजे. अनेक देव तिथे जमा झालेले होते, वेगवेगळे राजे जमा झालेले होते. पहिला राजा उठला आणि तो बैलाला व्यसन घालायला निघाला, कारण प्रत्येकाला इच्छा होती सत्य बरोबर विवाह करायची. त्याने व्यसन घालायला गेल्याबरोबर त्या बैलाने जसा शिंगावरून खाली टाकला, बाकीचे 10 मनानच पळून गेले. म्हणजे ह्याच्या नादात बायको जायची ना आपणही जायचो, काही बंद नाही, बाकीचे वाटाला लागले. कोणाची अवस्था कशी, कोणाची कशी. शेवटी देवाने मायावी रूप धारण केलं आणि मायावी रूप धारण करून त्या 2 उन्मत्त झालेल्या बैलांना व्यसन घातला. आणि व्यसन घातल्यानंतर सत्येने आनंदाने वरमाला भगवान कन्हैयाच्या गळ्यामध्ये अर्पण केली. आणि अशा प्रकारे 6वा विवाह भगवान कृष्ण परमात्म्याचा सत्तेबरोबर संपन्न झाला. आत्ता फक्त आपण 6 विवाहाची कथा ऐकली. आता 3 वाजत आलेत. आणखी 16,102 विवाहाच्या कथा आपल्याला ऐकायच्या. मग 6 विवाहाच्या कथा ऐकायला एवढा वेळ लागला असेल, आणखी किती ऐकायचे. त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका. आता त्यानंतर पुढे म्हणे, एके दिवशी कैकई देशामध्ये भगवान परमात्म्याची एक आत्या राहत होती. त्या आत्याचं नाव होतं श्रुतकीर्ती. तिला एक कन्या होती, तिचं नाव होतं भद्रा. भद्रा नावाची कन्या, तिलाही वाटायचं की आपला विवाह भगवान कृष्ण परमात्म्याशी व्हावा. पण ती आत्या म्हणायची, अरे जा, गवळ्याचं पोर तुला नाही देणार. गाई सांभाळतं, लहानपणी चोऱ्या केल्या, लोकाच्या जीवावर यांचं पोट. काय काय बोलायची. पण देव म्हणायचा, आत्या मी नाही त्याच्या आणल्यात. तुझी काय कथा आहे, गोडीनं दे गोडीनं दे. पण हे महाराज, ह्या देवाचा जन्म सगळा असलाच. त्यानं अनेक प्रयत्न केले आत्या बरोबरही. श्रुतकीर्तीला गोडीने बोलायचा, आत्या आत्या म्हणायचा. त्या भद्रेलाही वाटायचं कधीतरी आई मनावर घेईल, कधीतरी देईल. पण ती आई विचार करायची, ना दिसायला चांगलंय, ना वागायला चांगलंय, ना गुणाला चांगलं. असं म्हणतात की माणसानं काय बघावं, ते एक फार सुभाषित आहे बघा. लोक म्हटले, कोण कोण काय कोणाकोणाचं काय काय पाहत असतं. लग्नाला जात असताना मुलगी किंवा वराडी मंडळी ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय वेगळा आहे. कोणी रूप पाहत असतं, कोणी काय पाहतं, कोणी रूप पाहतं. त्या घरची माणसं असतात नवरदेव नवरीच्या, ते त्यांचे कुळ पाहत असतं. काय पाहतात ते? कुळ पाहतात. आपल्या खानदानातला आहेत का नाहीत, आपले पाहुणेच आहेत का नाहीत. मग ते कोणी कोण लागले, कुणाचे कोण होते, कसे काय होते, ते कुळ पाहतात. आणि हे टेम्पो भरून जी नेलेले असतात का नाही, हे फक्त मिष्टान्नम इतरे जनाहा. हे म्हणतात नवरी कसली का असाना, नाक नाही निसता रेल्वेचा बोगदाही असू द्या, पहिलं जेवायला काय आहे बघा. ह्यांना रूपाहून घेणं देणं नाही, गुणाहून घेणं देणं नाही. ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय वेगळा. ती आत्या असं म्हणतात की रूपापेक्षा सुद्धा कशाला महत्व आहे, गुणाला महत्व आहे. म्हणले गुण चांगले असले पाहिजेत. रूपाने माणसाचं पोट नाही भरत, गुणाने माणसाचं पोट भरतं महाराज. नुसतं रूपाला काय करायचं, ते असं एक दृष्टांत सांगतात. आता आपला वेळही होत चाललाय. एक नवीन शिकलेली म्हटले इंजिनिअरिंग मॅडम, त्यांचा विवाह झाला. आणि मग घरी कुठलीही गोष्ट बनवायची निघाली की त्यांनी म्हणायचं, हे तर मला पहिलंच येतंय, हे तर मला पहिलंच येतंय. सासूबाईनं म्हणलं हे कर, हां हे तर मला पहिलंच येतंय. मग एके दिवशी घरात विषय निघाला थालीपीठ बनवायचं. काय बनवायचंय? थालीपीठ. मग त्या शिकलेल्या मॅडम होत्या, त्यांनी लगेच पुस्तक काढलं आणि ते ग्राम पीठ घ्यायचं, एवढं तेल घ्यायचं, एवढे कोथिंबीर टाकायची, एवढं असं टाकायचं, एवढं टाकायचं. शेवटला नोट दिली होती. शेवटला काय होते खाली? नोट. तव्याच्या बुडाला तेल लावून वरी थालीपीठाचं ते पीठ टाकून ठेवायचं. खमंग वास आला की समजायचं थालीपीठ तयार झालं.
होती काय, शिकलेल्याच मॅडम होत्या. त्यांनी जसं जसं पुस्तकात लिहिलं होतं तसं तसं पीठ कालवलं, तसं तसं कोथिंबीर टाकली, तसं तसं सगळं सगळं केलं. आणि मग त्यांनी त्या पुस्तकात लिहिल्या प्रमाणे तव्याच्या बुडाला तेलही लावलं आणि वरून पीठही टाकलं आणि झाकूनही ठेवलं आणि खोडचे टाकून वास येण्याची वाट बघू लागले. वास आला पण करपलेलाच आला. आणि मग त्याच्यात बघितलं फेल झालं. सासूबाई म्हणल्या असं काय झालं? काय नाही सासूबाई, हा बघा ह्या पुस्तकात सगळं असंच लिहिलं होतं आणि मी सगळं त्याच्यातलं वाचून असंच केलं होतं. मग घोट कशानं झाला? काही नाही म्हणले, परिणाम एकच झाला. त्यात लिहिलं होतं तव्याच्या बुडाला तेल लावून थालीपीठाचं पीठ वरून टाकायचं. पण बाईसाहेब कुठल्या बुडाला टाकायचं हे माहित नव्हतं ना. तिनं खालून तेल लावलं आणि मग तवा ठेवला वरी. मग कसं थालीपीठ तयार होईल बरं? अगोदर वरून बुडाला तेल लावायचं, मग ते थालीपीठ टाकायचं. रूपापेक्षा गुणाला महत्व आहे. आणि म्हणून ते नाथ महाराजांचंही प्रमाण यायला आहे की नाही. नाथ महाराज म्हणले काय करायचे, बाकीचे एवढे लक्ष नाहीत, पण एकच नाही म्हणले. काय नाही? नाक नाही तेने वाया गेले, नाक नाही तेने वाया गेले, नाक नाही तेने वाया गेले, नाक नाही तेने वाया गेले. काय ती करावी 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया नाही तेने माया गेली. हो काय करावे ती 32 लक्षणे, नाक नाही तेने माया गेली, नाक नाही तेने माया गेली. काय ती करावी 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली. आत्या माझ्याकडे काहीही नसू दे, माझा मागचा काळ पाहू नको, पण आता तर मी द्वारकेचा राजा आहे ना. त्यावेळेस होतो गवळ्याचं पोर, त्यावेळेस खाल्लं दही दूध लोणी लोकांच्या घरचं, पण आता कोण आहे? आता मी राजा आहे, देऊन टाक. पण ती आत्या देत नव्हते. म्हणून काय केलं महाराज, भगवान कृष्ण परमात्म्याला तिचे जे भाऊ होते ना भद्रेचे, तिच्या भावांनी आईच्या मुकाट्यास लग्न लावून दिलं. कोणाबरोबर? भद्रे बरोबर, भगवान कृष्ण परमात्म्या बरोबर. आणि 7वा विवाह भगवान कृष्ण परमात्म्याचा भद्रा नावाच्या कन्येशी झाला. आता राहिला एक विवाह, त्यामध्ये मद्र देशाचा राजा, त्याची कन्या होती लक्ष्मणा. तिलाही वाटायचं महाराज आपण भगवान कृष्ण परमात्म्याशी विवाह करावा, पण तोही देत नव्हता. म्हणून महाराजांनी इथं उपमा दिली, स्वयंवरे जहारे कस सुपर्ण सुधामेव. जसं म्हणले आकाशामधून पळून जाणाऱ्या गरुडाने अचानक अमृताचा कुंभ उचलला आणि घेऊन गेला, त्या पद्धतीने त्या न्यायाने भगवान परमात्मा आले आणि लक्ष्मणाचं हरण केलं. आणि लक्ष्मणा नावाच्या कन्येबरोबर भगवान परमात्म्याचा 8वा विवाह संपन्न झाला. शुभ मंगल सावधान. असे 8 विवाह झाले. पुन्हा परीक्षित राजाने प्रश्न विचारला, महाराज मी तर असं ऐकलंय की काय म्हणे भगवान परमात्म्याने 16,100 विवाहाच्या कथा सांगा. आता जास्त वेळ न घेता सगळ्या एवढ्या जणीचं एकाच मंडपातून एकदाच आपण लग्न लावून टाकू, फक्त त्याच्या अगोदरची कथा ऐका. का देवाला या 16,100 जणांबरोबर विवाह करावा लागला? म्हणे राजा विचारतो, यथा हतो भगवता भौमो यनचता स्त्रियाः निरुद्धा यतदा चक्ष्व विक्रमं शारं धन्वनाः. का विवाह केला असेल? तर म्हणे एका प्रागज्योतिषपूर नगरीमध्ये तो पांचजन्य नावाचा शंख घेऊन भगवान परमात्मा पोहोचले आणि तिथे असणाऱ्या त्या भौमासुराने 16,100 देशातील लोकांच्या कन्या महाराज डांबून ठेवल्या होत्या, बंदीखान्यामध्ये अडकवून ठेवल्या होत्या. वेगवेगळ्या देशामध्ये जायचा, तिथे राज्य करायचा, तिथल्या कन्या स्त्रिया आणायचा आणि आपल्या बंदीखान्यामध्ये अडकवून टाकायचा. आणि ही बातमी देवाला कळल्यानंतर देवाने महाराज काय केलं, तिथे जाऊन स्वतः
पांचजन्य नावाचा शंख वाजवला. आवाज आल्याबरोबर मूर नावाचा दैत्य उठला आणि भगवान परमात्म्या बरोबर युद्ध करायला लागला. पण भगवान परमात्म्याने त्यालाही दमवलं, त्यालाही हरवलं. त्यानंतर भौमासुर उठला आणि भौमासुराचं आणि भगवान परमात्म्याचं तुंबळ युद्ध लागलं. आणि त्या युद्धामध्ये महाराज ज्यावेळेस भगवान परमात्मा भौमासुराचा वध करत होते ना, त्यावेळेस काय झालं तर म्हणे प्रत्यक्ष त्या सगळ्या स्त्रिया पाहत होत्या आणि मनोमन प्रार्थना करत होत्या की हेच आम्हाला पती म्हणून मिळावेत. आणि भौमासुराचा वध केल्यानंतर सुटका केली. सगळ्या स्त्रिया बंदीखान्यातून बाहेर आल्या आणि बाहेर आल्यानंतर काय झालं तर पुढे त्या सगळ्या स्त्रियांनी प्रार्थना केली की हे भगवंता काय करा, आता आम्हाला तुम्ही आमचं पाणी ग्रहण करा, आम्हाला कोण स्वीकारणार. त्यावेळेस त्यांच्या इच्छेप्रमाणे भगवान परमात्म्याने एकाच वेळेला एकाच मंडपामध्ये एकदाच देवा ब्राह्मणाच्या साक्षीने शुभमंगल सावधान 16,100 कन्यांचं पाणी ग्रहण केलं. आता या सगळ्यांची नावं कोणाला जाणून घ्यायची असतील, 16,100 कोण कोण होत्या, तर कथा कल्पतरू नावाचा एक ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक पुराणातील जे जे काही नावं आहेत त्या नावं तुम्हाला माहीत करून घ्यायला मिळतील. भागवतात काही तेवढ्या 16,100 जणीचं नाव आलं नाही. आणि तेवढं सांगायचं झालं तर मग आपल्याला संध्याकाळ होईल तेवढे नावं वाचायला. याकरिता तुम्ही आपण असं समजा 16,100 जणींचा विवाह भगवान परमात्म्याचा झाला. त्यानंतर पुढे महाराज बलराम दादाचा पुत्र असणारा सांब, त्या सांबही मोठा झाला. आणि मोठा झाल्यानंतर जे जामवंतीच्या कोळातली सोयरी मंडळी होते त्यांच्याकडेच महाराज या सांबाचा विवाह त्यांच्या कुळामध्ये झाला. आणि अशा प्रकारे पुढं त्यांचं चरित्र चालत राहिलं. त्यानंतर एके दिवशी मात्र नारद महर्षींना लहर आली. नारद तिकडे द्वारकेला पोहोचले. पोहोचल्याबरोबर नारायणा 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 नारायण नारायण नारद आले. देवानं स्वागत केलं नारदाचं. या बसा बसा. नारदला पाहिलं आणि नारदांना पाहिल्यानंतर नारदजी म्हणू लागले, देवा एवढा मोठा संसार, एवढा मोठा बंगला, एवढे लग्न झाले, एका तरी लग्नाला पत्रिका दिली नाही, साधा मिस कॉल सुद्धा नाही, ना कधी बोलवणं नाही. देव म्हणले, नारदा माझे सगळे लग्न असे धावपळीत अन पळापळीतच झाले आणि तुम्हाला बोलवायला कुठे वेळच नव्हता ना. असं देवा कमाल आहे, 16,108 लग्न. देव म्हणले हा, पण देव अंतरीच्या खुणा जाणणारे असतात. हे नारद तिथे गेल्यावर भांबावलं ना, आणि ह्यानं देवाचा संसार बघितल्यावर हे बी म्हणायलं आपण सुद्धा आता संसारच कराव. कोण म्हणू लागलं, हे नारद. बुद्धी फिरली नारदाची, आणि बुद्धी फिरल्या देवानं ओळखीलं, नारदाच्या मनात आलंय आता नारदा काय नेमकं म्हणणं काय नाही. माझं म्हणणं आता तुम्ही एवढे केले, देवानं जर 16,108 लग्न केलेत, आता मी म्हणायलो. देवानं ओळखीलं, नारद तुम्ही काळजी करू नका म्हटले, ज्या महालामध्ये मी नसेल लगेच विवाह लावून देऊ. मग काय नारदानं चालू केलं महाराज मेकअप करायला, डबल केला शृंगारण, लागलं फिरायला नारद. अहो नुसती सगळी वाडी फिरून आलं. 100-150 तर घरं असतील वाडीत, का जास्त आहेत? हा कमी त्याच्यापेक्षा बी. पण तुम्ही फिरून या बरं. एवढं गाव फिरून आलं तर माणूस दमून बसल आणि तांब्यावर पाणी पिईन. नारद किती घरं फिरले? 16,108 घरं फिरले. आता देव कुठे नसणार आहे? जहा तहा वहा सगळीकडे भगवान परमात्मा. महाराज कुठे खातोय, कुठे बसतोय, कुठं बोलतोय, कुठं झोपलेला आहे, कुठं काय विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. जिकडे तिकडे भगवान परमात्मा भरून उरलेला. शेवटी नारद दमलन, देवाच्या महालात पायऱ्यावर येऊन बसलं.
काय झालं नारदा? नाही नाही म्हणलं, आता कॅन्सल झालं, आपल्याला करायचंच नाही. कस काय देवा? आणि नुसतं करायचं म्हणलं तर एवढी फजिती या, आणि केल्यावर तर किती म्हणला परेशानी होईल. नकोच म्हणला, आता निर्णयच बदलला आपला. नारदाची बुद्धी पलटली. बरं, हे नारदाला एकदा नाही, असलं बऱ्याचदा झालंय नारदाच. एकदा नारद नादी लागलं, नटूनच देवाकडं आलं आणि त्या देवाच्या लाईनला लागलं आणि देवाकडं वरदान मागितलं. म्हणला, देवा ह्या सगळ्यापेक्षा मी सुंदर दिसाव. देव म्हणले, सगळ्यापेक्षा सुंदर? आणि देवानं उपहास केला नारदाचा. नारदाला मुख कशाचं बसविलं? एकदा वानराचं. आणि नारद तसं तसं नटायलं आणि पाण्यात जाऊन बघतय तर तोंड कशाचं? वानराचं. आणि मग नारदानं देवाला शाप दिला. महाराज काय दिला? शाप दिला. अरे जिच्यात माझ्या तू ताटातूट केलीस ना देवा, तर त्याचा शाप तुला भोगावा लागेल. नारद श्राप दिन एक बारा, नारद शाप दिन एक बारा, कल्प एक तेहि लगे अवतारा, पते लगे अवतारा, गिरजा चकित सुने भई भवानी, गिरजा चकित सुने भई भवानी, नारद विष्णु भगत पुनि गयानी, भगत पुनि गयानी, नारद विष्णु भगत पुनि गयानी, विष्णु भगत पुनि गयानी, राम सिया राम जय राम सिया राम, राम सिया राम जय राम सिया राम, राम सिया राम जय राम सिया राम, हरि सन मांगी ताली वाजवा, हरि सन मांगी होई जात कहारुअति भाई, दाती कहारुअति भाई, मरकट बदन भयंकर देहि, भयंकर देहि, देखत हृदय क्रोध भातेहि, राम सिया राम जय राम सिया राम, राम सिया राम जय राम सिया राम, राम सिया राम जय राम सिया नारद शाप दिन एक बारा. का शाप दिला? आता तेवढा वेळ नाही आपल्याकडं. ही नारदाची एक दुसरीच कथा ही रामचरित मानसात आले. मागच्या अवतारात सीता आई साहेबांचा आणि प्रभू रामचंद्राचा वियोग घडला, त्यालाही कारण नारदाचा शाप आहे. का वियोग घडला आणि का सीता आई साहेबांसाठी नारद आपलं प्रभू रामचंद्र रडू लागले? तर मागच्या अवतारात नारदांना, आता त्याचं नाव मला नक्की नाही सांगता यायचं, की त्या कन्येशी नारदांना विवाह करायचा होता. विश्वमोहिनी, हा अच्छा, त्या विश्वमोहिनी. आणि तुलसीदास महाराजांनी गोड वर्णन केलं त्याचं महाराज. आणि मग त्या विश्वमोहिनी बरोबर विवाह करण्याकरता नारद देवाकडे गेले. देवा काय करा, मला सुंदर रूप द्या. आणि लागलं महाराज. देवानं विचार केला, नारदाचं मन आता माकडासारखं चंचल झालंय. म्हणले कसं झालंय? चंचल झालंय. म्हणून देवानं विनोदानं या नारदाला माकडाचं मुखच दिलं. कशाचं? मरकट माकडाचं रूप दिलं. आणि मग ते नारद तिथं आले विश्वमोहिनीच्या त्या स्वयंवरात. आता कोणती कन्या माकडाच्या गळ्यात माळ घालेल? नाही घालणार. नारदाला डावललं तिने. आणि मग बघितलं पाण्यात जाऊन तर देवानं मला माकडाचं रूप दिलं. आणि मग त्या देवाला शाप दिला. शाप काय शाप दिला माकडाने? अरे आज माझ्यामध्ये आणि विश्वमोहिनीमध्ये देवा तू ताटातूट केलीस ना,
याद राख, एक ना एक दिवस तुझ्या पत्नीमध्ये आणि तुझ्यामध्ये सुद्धा ताटातूट झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुझ्या पत्नीला शोधून आणण्याकरता हा माकडच येईल. शाप दिला मागच्या जन्मात. म्हणून मायबाप कोणाच्या प्रेमाचा तळतळाट घेऊ नका, कोणाचं प्रेम मोडू नका, मायलेकाच्या प्रेमामध्ये आडवं कधी येऊ नका, कोणाच्याच प्रेमात बाधा आणू नका. होत नसेल तर तुम्ही शांत बसा, पण कोणाचा शाप घेऊ नका. समोरच्याचं अंतःकरण तळतळल्याशिवाय राहत नाही. नारदानं शाप दिला आणि पुढच्या जन्मात सीताई साहेबांचं अपहरण झालं आणि रामजी रडायला लागले, झाडांना विचारू लागले, कवटाळू कवटाळू मिठी मारू लागले. ओ राम, का विनाकारण नसतं मायबाप कोण कोणाचं काय करत. मागच्या जन्मात नारदानं शाप दिला आणि ह्या जन्मात वियोग घडला. सीतादेवी प्रभू रामचंद्रांना त्यांचा वियोग सहन करावा लागला. नारदांच्या अशा अनेक कथा आहेत. पुढे भगवान परमात्मा 16,108 विवाह संपन्न झाल्यानंतर नारदांनी गृहस्थाश्रम पाहिला. एके दिवशी 5ही पांडव देवाकडे आले. देवा, तुमच्या सहकार्याने एवढं सगळं झालं, आम्हाला राज्य मिळालं, हस्तिनापुराचे राजे झाले आम्ही, मग एकदा तरी आपण यज्ञ करायला पाहिजे. कोणता यज्ञ करायचा? त्यावेळेस शुकदेव भगवान वर्णन करतात. एकदा तो सभामध्ये आस्यतो मुनिभिर्भृताः ब्राह्मणैर क्षत्रियर वैश्यैर भ्रातुर्भिश्च युधिष्ठिराः. धर्मराज असणारा युधिष्ठिर तो म्हटला, महाराज आपण यज्ञ करायला पाहिजे. आणि म्हणून राजसूय नावाच्या यज्ञाचं आयोजन चालू केलं. त्या यज्ञात कोणी कोणी काय काय काम करायचं, कसं कसं करायचं, काय करायचं हे सगळं ठरलं. पण यज्ञात एकच राक्षस आडवा येत होता, त्याचं नाव होतं जरासंध. आणि मग त्या जरासंधाकडे 5ही पांडव भगवंताने भिक्षा मागण्याकरता पाठवले. आणि भिक्षा मागत असताना भिक्षां देही, जरासंध म्हटला देतो. काय भिक्षा मागितली? 5ही पांडवांनी म्हटले, आम्हाला तुमच्या बरोबर युद्ध करायचे. युद्धाची भिक्षा मागितली. आणि युद्धाची भिक्षा मागितल्यानंतर पुढे काय घडलं तर महाराज म्हटले, युद्ध करत असताना तो जरासंध म्हटला, मी अर्जुनाबरोबर युद्ध करणार नाही, कारण तो लहान आहे. धर्मराजा माझ्यापेक्षा मोठा आहे, पण भीम माझ्या बरोबरचा, मी भीमाबरोबर युद्ध करणार. आणि मग